गृहमंत्रीपद शिवसेनेनं ठेवलं नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। गृह खातं आणि विधानसभा अध्यक्ष हे संवेदनशील विषय होते असं राऊत म्हटलेत। महाविकास आघाडीचं सरकार असताना गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे होतं, मात्र दुसऱ्या पक्षाला गृहमंत्रीपद देऊन चूक केली असं वक्तव्य राऊतांनी केलंय। खातं हे गृह खातं आहे, पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो, देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे। कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये, आमचे तेच म्हणणं होतं। आणि गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं, आता पडलं नसतं। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेशजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलंय, गृहमंत्रीपद आम्ही ठेवायला हवं होतं, जर गृहमंत्रीपद शिवसेनेनं ठेवलं नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं असं वक्तव्य राऊतांनी केलंय। आपली प्रतिक्रिया? मला आता अशा पद्धतीचं वक्तव्य करणं योग्य नाही। राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून गृह विभागाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय सक्षमपणे सांभाळलेली आहे। आणि जेवढा गृहमंत्र्याला अधिकार असतो इंटेलिजन्स गोळा करण्याचा, तेवढाच इंटेलिजन्स रोज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो। महाराष्ट्राचे डीजी देतात, महाराष्ट्राचे गुप्तचर विभागाचे जे प्रमुख असतात ते त्यांना देतात, मुंबई पोलीस आयुक्त त्यांना देतात। आणि एकंदरीतच राजकीय घडामोडींची सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना रोजच्या ब्रीफिंगमध्ये मिळत असते, गृहमंत्र्यांना देखील मिळत असते। आणि त्याच्यामुळे त्यांना काय माहिती नाही अशा पद्धतीचं वक्तव्य मला तर खरं तर राऊत साहेबांकडून अपेक्षित नव्हतं असं वक्तव्य ते करतील। परंतु शिवसेनेने गृहमंत्री पद घ्यायला पाहिजे होतं, हे पहिलंच ठरलं होतं कोणी कुठले खाती घ्यायची। अशा पद्धतीने आज 2.5 वर्षानंतर म्हणजे 2019 मध्ये जे खाते वाटप ठरलं त्याच्यावर 2024 मध्ये भाष्य करणं योग्य नाही। बरं महेशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। आणि आता थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, संजय राऊतांचं हे मोठं विधान आता नेमकं का आलंय, काय अपडेट? खरं तर कालच संजय राऊत हे शरद पवार यांना भेटून आलेले आहेत। चर्चा अशी होती की महाविकास आघाडी ईव्हीएमच्या विरोधात जी काही आघाडी त्यांनी उघडलेली आहे त्यासाठीचं पुढचं पाऊल काय असावं, राज्यामध्ये आता विरोधक म्हणून या सगळ्या पक्षांची भूमिका काय असेल, कशा पद्धतीने एकत्रितरित्या कामकाज करावं या संदर्भातली चर्चा झाली असेल असं वाटलं होतं। परंतु संजय राऊत यांनी काल कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि त्यानंतर आज सकाळी रोजची त्यांची जी पत्रकार परिषद असते त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेट गृह खातं जर त्यावेळेला आमच्याकडे असतं तर महाविकास आघाडी सरकार पडलं नसतं, ही एक मोठी चूक होती, अशा पद्धतीचं विधान करणं हे कुठेतरी येत्या काळामध्ये महाविकास आघाडी एकसंघ राहील का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की शिवसेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका रोज मांडणं हे संजय राऊत यांचं काम आहे आणि सातत्यानं गेले 2.5 वर्ष ते करतायत। आणि त्यात जर आज त्यांच्याकडनं असं विधान येत असेल तर हे येत्या काळामध्ये महाविकास आघाडी एकसंघ राहील का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे। खरं तर अपेक्षित असं आहे की जो काही पराभव महाविकास आघाडीचा आत्ताच्या घडीला झालेला आहे विधानसभेवर मध्ये त्याबद्दल चर्चा करणं किंवा त्याची कारणमीमांसा करणं गरजेचं आहे, त्याच्यात पुढे लढा कसा उभारायचा आहे याबद्दल चर्चा करणं अपेक्षित होतं। परंतु 2.5 वर्षांपूर्वी जे घडलं त्याला कारणीभूत एनसीपी होती, त्यावेळेला आम्ही खातं आमच्याकडे ठेवलं असतं तर बरं झालं असतं, ही विधानं आता का केली जात आहे असा प्रश्न यातून निर्माण होतोय। आणि त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला तडे तर जात नाहीये ना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून। कारण आतापर्यंत आपण बघितलं होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब प्रणाली, माफ करा थोडंसं थांबवते, आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। अतुलजी, आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। गृहमंत्रीपद शिवसेनेनं ठेवलं नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय, आपली प्रतिक्रिया? असं आहे की मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे राहिलं असतं तर शिवसेना फुटलीच नसती। आता ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याला आता 2.5 वर्ष झाले, त्याच्यानंतर निवडणूक झाली, आता पुढे काय वाटचाल केली पाहिजे मला वाटतं याच्यावर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी लक्ष केंद्रित करावं अशा पद्धतीचा वरिष्ठ नेत्यांचा विचार आहे। ज्या काही पद्धतीनं निवडणूक रीक केल्या गेलेल्या आहे, निवडणुकीमध्ये ज्या काही पद्धतीनं वापर केला गेलेला आहे निवडणूक आयोगाचा, त्या सिस्टमचा, ईव्हीएमचा,
ते महत्वाचं आहे. आणि सरकार पाडण्यामध्ये ज्या पद्धतीनं ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर केला, जे वल्नरेबल नेते होते ते पळून गेले, ज्यांना भीती होती किंवा ज्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं, जे नेते गेले बीजेपी सोबत ते गेले याचाच अर्थ त्यांनी ऍक्सेप्ट केलं की ते भ्रष्टाचारी होते, ते घाबरले ईडीला, इन्कम टॅक्सला, सीबीआयला, आणि त्याच्यामुळे ते लोक गेले. ते कोणत्याही परिस्थितीत गेले असते असं आम्हाला वाटतं. आज महत्वाची गोष्ट आहे की देशाची लोकशाही जी आहे ती अडचणीमध्ये आहे. अशा पद्धतीनं सगळ्या संस्था जर बटीक होत असतील एखाद्या पक्षाच्या, सरकारच्या, तर त्या अनुषंगानं तो लढा मजबूत करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचा काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचाही विचार आहे. आता त्यावेळेस गृहमंत्री पद असतं नसतं तो भाग वेगळा आहे. मला असं वाटतं की त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आता पुढे काय करायचं ते जास्त महत्वाचं आहे. या देशाची लोकशाही कशी वाचवता येईल. कोणी रोजगारावर बोलत नाही. जीडीपी देशाचा सर्वात खालच्या टप्प्याला गेलेला आहे. आयात निर्यातीमधली तूट मोठी वाढलेली आहे. चायना डोक्यावर बसतोय आपल्या, एवढ्या मोठ्या प्रमाणावर चायनातून इम्पोर्ट होतोय आणि खोटे आकडे दाखवून आपण चायनाचं इम्पोर्ट कमी झालं दाखवण्याचा भाजप प्रयत्न करते. मोठ्या प्रमाणावर महागाई आहे. लसूण 400 रुपयावर गेलेलं आहे. लोकांचे खाण्यापिण्याचे वांदे होत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं या गोष्टींसाठी लोकांसाठी लढणं आम्हाला. अतुलजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि प्रणाली, तुमचेही धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. शिवसेना आमदारांची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावलेली आहे. आज दुपारी ही महत्त्वाची बैठक वर्षा किंवा नंदनवन बंगल्यावर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत महायुतीच्या नव्या सरकारच्या फॉर्म्युला संदर्भात आमदारांसोबत चर्चा करतील. तसंच याच बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासंदर्भात देखील चर्चा होणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला 14 मंत्रिपदं येण्याची शक्यता वर्तवली जाते. तर शिवसेनेच्या कोट्यात आधीच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांचाही सहभाग असणार आहे आणि काही माजी मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे. तर त्यांच्या जागी नवीन आमदारांनी मंत्रिपदासाठी त्यांना संधी दिली जाणार आहे. आणखीन एक मोठी बातमी. येत्या 5 तारखेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता विधिमंडळातील भाजपच्या सर्व आमदारांना आज रात्री फोनद्वारे मुंबईत दाखल होण्याच्या सूचना करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. त्यानंतर सर्व भाजपचे आमदार मुंबईमध्ये उद्यापर्यंत दाखल होतील आणि त्यानंतर भाजपचे केंद्रीय निरीक्षक देखील मुंबईमध्ये दाखल होणार असल्याचं कळतंय. भाजपचे निरीक्षक भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांशी संवाद साधतील आणि या बैठकीत गटनेता आणि प्रतोद असे 2 प्रस्ताव मांडले जाणार असल्याची माहिती मिळते. या बैठकीत भाजपच्या गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान भाजपच्या गटनेता निवडीनंतर शपथविधी पार पडणार आहे. महायुतीच्या नेत्यांची दुसरी बैठक आज दुपारनंतर वर्षा बंगल्यावर होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे. आज महायुती नेत्यांच्या बैठकीत तिन्ही पक्षांचे मंत्रिमंडळातील खातं वाटपही ठरणार आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ खातेवाटपासंदर्भात मार्गदर्शन केलं होतं. त्यावर देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत जे निर्णय होतील त्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला जाईल आणि त्यानंतर पुन्हा दिल्लीमध्ये महायुतीची बैठक होईल असंही कळतंय. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. फडणवीसांचा फोटो असलेलं "मी पुन्हा येईन" या अशा आशयाचे बॅनर्स लावलेले आहेत. तर घाट रोड परिसरात कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत. "मी पुन्हा येईन, गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी आणि माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम करण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी आणि नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन" असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलाय. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर 2019च्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन" दिलेली घोषणा जी आहे ती नागपूरच्या आता रस्त्यांवर आणि प्रमुख महामार्गावर होर्डिंगच्या माध्यमातून जी आहे ती झळकायला लागलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा पाठमोरा आणि जनतेशी संवाद साधत असलेला फोटो या होर्डिंगवर असून वरती बोल्ड अक्षरामध्ये "मी पुन्हा येईल" असं लिहिलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये "मी पुन्हा का येईल, गावांना जलयुक्त शिवार करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी आणि नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी" हा सगळा उल्लेख जो आहे तो या होर्डिंगमध्ये करण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस याच नागपूर शहरातून येतात आणि याच दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ते आमदार आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीआधी त्यांच्या स्वागतासाठी किंवा त्यांच्या समर्थनासाठी लागलेले हे होर्डिंग नागपूरकरांचं लक्ष वेधून घेत आहेत.
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.